पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल गेवराईमध्ये नेमकं काय घडलं आणि त्यानंतर लक्ष्मण हाके आता अंतरवाली सराठी जवळच्या वडीगोद्रीमध्ये जाऊन आल्यामुळे पुन्हा नवा वाद उद्भवणार आहे का, असे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत। पाहुयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। तुझ्यात जर दम असेल ना, धमक असेल ना, तुझ्यात जरा दम असेल ना, कोणाच्या दम असेल लढायचं, हेजड्या तुझ्यात दम असेल तर ये। पुतळे काय जातय हेजड्याच्या अवलादीनो, अरे ते तुझ्या बनवताय। मी चॅलेंज केलं या भुरट्या आमदाराला, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय, हे बंद आहे। माझी आंबेडकरी जनता, आदिवासी जनता जर एकत्रित झाली, नो डिफेन्स, डायरेक्ट अटॅक, एकच पर्व ओबीसी सर्व। आमच्या दारी आला तर दांडक्यानं मारू, या लक्ष्मण हाकेंच्या विधानानं काल गेवराईत वादावादी झाली। त्यानंतर आता लक्ष्मण हाके पुन्हा वडीगोद्री गावात पोहोचल्यानं तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत। कारण जरांगेंचं आंदोलन निघेल तेव्हा ते आम्ही रोखू, घाट अडवू असा इशारा हाके देत आहे। मात्र हाके वडीगोद्रीत का आले? गेल्या वर्षी हाकेंनी उपोषणासाठी हेच वडीगोद्री गाव निवडल्यानं वादावादी का झाली होती? या गावाचं ठिकाण का महत्त्वाचं आहे ते समजून घेऊयात। हे जरांगेंचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गाव आहे। गेल्या वर्षी 17 सप्टेंबरपासून त्यांनी गावात उपोषण सुरू केलं होतं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी मूळ पुण्याचे असणारे मंगेश ससाणे अंतरवाली सराटीत पोहोचले। त्यांनी 18 सप्टेंबर 2024 ओबीसींसाठी सराटीत आंदोलन सुरू केलं। त्यानंतर मूळ जालन्यातल्या घनसावंगीचे नवनाथ वाघमारे आणि सोलापूरच्या सांगोल्याचे लक्ष्मण हाके वडीगोद्रीत गावात पोहोचून उपोषणाला बसले। 19 सप्टेंबर 2024ला दोघांनी उपोषण सुरू केलं। वडीगोद्री हे गाव अंतरवाली सराटीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। वडीगोद्री गावच्या समोरून हा धुळे सोलापूर महामार्ग जातो। त्यांच्या बरोबर प्रवेशावरच हाके उपोषणाला बसलेत। अंतरवालीत जाण्यासाठी वडीगोद्री मार्गे हा एकच प्रमुख पक्का रस्ता आहे। जरांगेंचे समर्थक वाहनं घेऊन अंतरवालीला जात असताना त्यांना हाके उपोषणाला बसलेल्या एंट्री पॉइंटवरूनच जावं लागायचं। त्यामुळे इथेच गेल्या वर्षी घोषणाबाजीमुळे वाद घडले होते। नाही, मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं। आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका। ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात। आणि इथं येऊन जर कोण घोषणा देणार असेल तर त्याला उत्तर जशास तसं भेटेल। कुणीतरी घोषणा द्यावी आणि आम्ही शांत बसावं, आम्ही बांगड्या नाही भरलेल्या, जशास तसं उत्तर भेटेल। ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार? आता मी काय सांगू त्यांना? तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं। उद्या सकाळी 10 वाजता मनोज जरांगे हे मुंबईला निघणार आहेत। आता लोक यायला सुरुवात झाली आहे, संध्याकाळपासून गाड्या वगैरे यायला सुरुवात होईल। अशी परिस्थिती असताना सुद्धा नेमकं तुम्ही त्यांच्या ज्या ठिकाणावर निघते त्या प्रवेशद्वारावरच तुम्ही येऊन मुक्काम करताय, थांबलेला आहात, काय प्लॅन आहे का तुमचा? आमची रिॲक्शन असेल, आमचं आंदोलन ठरलेलं आहे। आमची ओबीसी जोडो अभियान म्हणा, ओबीसी संघर्ष यात्रा म्हणा, आमची निघणार आहे आणि आम्ही योग्य वेळी तुम्हाला हा सर्व रोडमॅप सांगू। म्हणजे सप्टेंबर 2024ला जेव्हा जरांगे समर्थक वेगवेगळ्या भागातून अंतरवाली सराटीत पोहोचत होते तेव्हा अंतरवालीच्या आधी लागणाऱ्या वडीगोद्रीतच हाकेंनी उपोषण सुरू केलं होतं, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये घोषणाबाजी, वादावादी असं वातावरण चिघळलं होतं। यानंतर आता 2025मध्ये जेव्हा जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईला मोर्चा काढतायत त्याच्या आदल्या दिवशी हाके पुन्हा वडीगोद्रीला येऊन थांबल्यात। म्हणजे आता जाताना वादावादी होऊ शकते। आम्ही रिॲक्शन देऊ, रस्ते अडवू असं हाके म्हणताय। यावर सरकारची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नसलं तरी आम्ही रस्ते अडवू, घाट अडवू अशी विधानं हाकेंनी केली आहेत। उद्या जरांगे 10 वाजता निघतील, त्यावेळेला तुमची पण काही ना काही प्रतिक्रिया, रिॲक्शन असणार? यस, निश्चित रिॲक्शन असणार। थोडं स्वरूप सांगा ना। नाही, सांगेल आम्ही सुद्धा ओबीसी संघर्ष यात्रेला निघू। आम्ही सुद्धा कुठं रस्त्यावर बसता आलं तर बसू, आम्ही एखादा घाट अडवत आला तर अडवू। आगरी कोळी भंडारी बांधवांना आम्ही सांगितलेलं आहे, आपल्याला अशा पद्धतीचं काय करता येते का बघू। मुंबई काय आहे?
प्रशासनाची राजधानी. आता एवढा गणपती उत्सव आहे, एवढा सण उत्सव आहे, रस्त्यावरती मंडप घातले गेलेले आहेत, सगळी लोक रस्त्यावर असणार आहेत. तुम्ही हेच टायमिंग का निवडलं ते विचारू. काही दिवसांपूर्वी मराठी अमराठी वादात जैनांच्या मोर्चानंतर पुन्हा वादावादी नको म्हणून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी वेगळ्या मार्गातून आंदोलन काढा या सबबीने मराठी आंदोलकांना परवानगी नाकारली होती. पोलीस तोच निकष इथेही लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान काल गेवराईत हाके आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमनेसामने आले. त्या प्रकरणी हाकेंसह इतरांवर गुन्हे दाखल झालेत. मात्र जिल्ह्यातल्या इतर ओबीसी आमदारांनी सुद्धा जरांगेंसाठी बॅनर लावलेले असताना हाकेंनी फक्त अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनाच टार्गेट का केलं असाही प्रश्न विचारला जातोय. गेवराईचा आमदार पंडित निवडून आलेला आमदार. अरे तुझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 2-3 लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावर आहे. तू तशी विधानसभेत शपथ घेतली राजा, तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो आम्ही. काय ओबीसी तुला दाखवतो म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो आम्ही. काय ओबीसी तुला दाखवतो. आमची मतं घेऊन आमदार पंडितांनी जरांगेंचे बॅनर कसे काय लावले असा आक्षेप हाकेंनी घेतला होता. यापुढे आमच्या दारी आलात तर दांडक्यानं मारू असं हाके आमदार पंडितांना म्हणाले. त्यानंतर गेवराईत पंडित समर्थकांनी हाकेंच्या विधानाच्या निषेधात त्यांचा पुतळा जाळला. त्यावर मीच आता गेवराईत येतोय, मला जाळून दाखवा असं दंड थोपटत हाके गेवराईत पोहोचले. नागपूरहून हाके बीडच्या गेवराईत दाखल झाले. आम्ही येतोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं हाके म्हणाल्यापासून तणावाचं वातावरण होतं. मात्र तोवर पोलिसांनी हाकेंना अडवलं नाही. गेवराईच्या प्रवेशद्वाराजवळच हाकेंची गाडी अडवत एक नोटीस देऊन त्यांना गेवराईमध्ये प्रवेश मिळाला आणि पुढे जे झालं ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं. तुझ्यात जर दम असेल ना, धमक असेल ना, तुझ्यात जर दम असेल ना, कोणाच्या दम असेल लढायचं, तुझ्यात जर दम असेल, हे जरी तुझ्यात दम असेल तर ये. जिथं माझा पुतळा जाळलाय ना, स्वतः येतोय. समोर लढणारा माणूस आहे, त्या ठिकाणीच मी यायला लागलोय. निघालो मी. जिथं माझा पुतळा जाळला तिथंच मी येतोय. आज जाणार. माझा पुतळा ज्या ठिकाणी जाळला, अरे मी तिथं आलो होतो ना आता गेवराईमध्ये मी आलोय. आणि मला जाळ. तू पुतळे काय जाळताय रे? तू मला जाळ. तिथं पुतळा जाळतो काय आणि जाळ मला बघू काय आहेत. अरे मी तिथं आलो होतो, मला जाळायचं होतं ना. अरे माझे पुतळे काय जाळतो? पुतळे काय जाळताय हिजड्याच्या अवलादीनो? तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय. मी चॅलेंज केलं या भुरट्या आमदाराला. नो डिफेन्स, डायरेक्ट अटॅक. एकच पर्व. महत्त्वाचं म्हणजे गेवराईत हाकेंचा विरोध करण्यास आमदार पंडितांचे ओबीसी समर्थकच पुढे होते. हाके गेवराईत केवळ जातीत भांडणं लावत असल्याचा आरोप पंडित समर्थकांनी केलाय. मी अशोक बोरकर धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. त्यांनी वक्तव्य असं केलं तर ओबीसी समाजाने आमदार विजयराजे जर दारात आले तर त्यांना दांडके काढले पाहिजे. हाके या ठिकाणी ओबीसी समाज आणि मराठा समाज हा गुन्ह्या गोविंदाने राहतोय. धनगर समाजाची तुम्ही कुठली चळवळ जर उभा केली तर आम्ही निश्चित त्या चळवळीमध्ये तुमच्या सोबत आहोत. पण जर तुम्ही असं समाजामध्ये दंगली घडवून जर आमच्या नेत्याबद्दल जर चुकीचे वक्तव्य करत असाल तर इथून पुढच्या काळात तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करू नये. चुकीचं बोललेलं आहे त्यांनी. असे 2 समाजात तेढ निर्माण करायचं काम करू नये. कोणीही गेवराईमध्ये पाऊल ठेवू नये. मी एक धनगर समाजाचा नेतृत्व करतो. मी एक धनगर समाजाचाच माणूस आहे. एक व्हायलन्स इन्साइट करायचा प्रयत्न होता. एक त्यांना ते भांडण लावायचेच होते. त्यांना असं बोलतात, असं भाषा वापरतात, शब्द भुरटे आहे ते, असं बरोबर नाही. आम्ही पण त्यांना काही म्हणू शकत नाही. त्यांना म्हणायला भरपूर शब्द आहेत. तू दांडक्याची भाषा कशाबद्दल करतोस? तू भुरट्या का शब्द वापरला असतो? विनाकारण तू जातीला तेढ निर्माण करण्याचं काम करतोय. तुला असा अधिकार दिला का संविधानाने? त्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची. परंतु या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये मराठा समाज नसणार आहे. त्याच्या विरोधामध्ये येथील सर्व धनगर, माळी, हटकर, सर्व ओबीसी समाज त्याच्या विरोधामध्ये येणार आहे. सर्व वातावरण खराब करण्याचं काम हाके करत आहे. दरम्यान आमच्यामुळे महायुतीचा विजय झाला असं म्हणणाऱ्या हाकेंनी गेवराईसह अनेक विधानसभेत वंचित आघाडीचाही प्रचार केलाय. ओबीसींनी एकजूट होऊन पंडित यांचा पराभव करा असं आवाहन त्यांनी केलं होतं.
मात्र यावेळी जरांगेंसाठी आमदार पंडितांनी बॅनर लावल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हाके करताय. गेवराईचा आमदार पंडित निवडून आलेला आमदार, तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात ये तुला दांडकच काढतो आम्ही. काय ओबीसी तुला दाखवतो. बास झालं तुमचं शोषण. अरे जेब घसरली म्हणाल. तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहोत. तुझ्या गावात आलोय 500 किलोमीटर अंतरावर. हे जडे तुझ्या दम असेल तर ये. आव्हान देताय तुम्ही. आव्हान देतोय, प्रति आव्हान. नेमकं काय झालं होतं तिथं? एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि चप्पलफेक झाली. तुम्हाला हे असं काय होईल याची कल्पना होती यापूर्वी? आम्ही म्हणतोय आमचं आरक्षण टिकू द्या. हे म्हणतायत शिव्याची भाषा बोलतायत. आम्ही म्हणतोय अरे आमची लोक पण येत आहेत, आमचा पण विचार करा. हे आमच्यावर दगडफेक करतायत. चाललंय काय नक्की? अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीच आयमाई काढली जाते तर आम्हाला चप्पल दगड शोषित वंचित गावातली माणसं आहोत. पण आमची माणसं ज्या दिवशी जागी होतील ना, अरे लांडगे आणि वाघ फाडून खाणारी अवलाद आहे आमची. तुर्तास जो वाद गेवराईत थोडक्यात थांबला तशीच स्थिती वडीगोद्रीत उद्भवू नये यासाठी दोन्हीकडचे समर्थक किती संयमी भूमिका घेतात, पोलीस काय पावलं उचलतात यावर अवलंबून असेल. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.